नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला कृष्णकमळबद्दल सांगणार आहे. कृष्णकमळाला उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात भरपूर फुले येतात, त्याची चांगली वाढ होते. आणि जर काही ठिकाणी भरपूर पाऊस होत असेल तर काय केअर करावी हे आज सांगणार आहे. कारण पावसाळ्यात काही ठिकाणी सततच पाऊस चालू आहे. आमच्या इकडे पण तसाच पाऊस चालू आहे. आज 2 महिने झाले सतत पाऊस चालू आहे आणि खूप असे झाडाच्या कुंडीत पाणी साठत आहे आणि आपल्या झाडाची कुंडीत पाणी साठून आपले झाड खराब होऊ नये यासाठी आपल्याला काही केअर करायचे आहेत. कुंडीत जास्त पाणी साठून सतत पाऊस असल्यामुळे त्याचे ड्रेनेज होल खराब होत आहेत आणि त्याची माती कोरडी होत नाही आणि सतत दुसऱ्या दिवशी आणखी पाऊस पडतो आणि हे पाणी असे कुंडीत राहत आहे. जर तुमचे पाणी राहत असेल तर हे पाणी काढून टाका किंवा जिथपर्यंत माती आहे त्या साईडला काही छिद्र करून घ्या. जिथपर्यंत माती आहे तिथपर्यंतच त्या भागातून 4-5 ठिकाणी असे छिद्र करून घ्या, म्हणजे ते पाणी गळून जाईल आणि आपल्या कुंडीत जास्त पाणी राहणार नाही. किंवा आपल्या कुंडीतील ड्रेनेज होल तुम्ही चेक करा. ड्रेनेज होल जर खराब झाली असेल तर ड्रेनेज होल नीट करून घ्या, मोकळे करून घ्या किंवा हे असे पाणी ओतून घ्या. पाऊस पडल्याच्या नंतर आपण दिवसातून 1 वेळेस तरी आपण आपल्या गार्डनकडे जात असतो आणि त्यावेळेस जर आपल्या कुंडीत असे पाणी जर साठलेले असेल तर ते पाणी काढून टाका, म्हणजे आपल्या कुंडीतील झाडांच्या मुळ्या खराब होणार नाहीत आणि आपले झाड खराब होणार नाही. यासाठी एवढी केअर घेणे फार गरजेचे आहे, कारण पावसाळा जास्त आहे आणि जरी ड्रेनेज होल चांगले केले तरी सततच पाऊस असल्यामुळे त्याच्यातील पाणी ड्रेनेज होल गच्च होते आणि पाणी खाली जात नाही. तर हा उपाय आपल्याला करणे फार गरजेचे आहे, कारण आपल्या कुंडीत पाणी साठून त्याला फंगस लागू शकते आणि आपली कुंडी खराब होऊ शकते, झाड खराब होऊ शकते. त्यामुळे आपण ही केअर करणे फार गरजेचे आहे. पाणी साठले की नाही दिवसातून 1 वेळेस तरी आपण आपल्या गार्डनमध्ये आपल्या झाडांकडे येऊन पाहणे फार गरजेचे आहे. आणि कृष्णकमळाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आपण कृष्णकमळच्या फुले येऊन गेलेला भाग तोडीत राहा आणि पिवळे पाने झाले असतील तर ते पिवळे पाने काढीत राहा, म्हणजे आपल्या झाडाची एनर्जी वेस्ट होणार नाही आणि आपले झाड चांगले राहील आणि त्याची वाढ होणे सुरू राहील. यासाठी आपण फुले येऊन गेलेला भाग तो पण काढून टाकायचा आहे. फुले तोडायचे आहेत. जर आपण फुले तोडले नाहीत तर त्या ठिकाणी बी येण्याची शक्यता असते आणि झाडाची वाढ होत नाही. यासाठी आपण पिवळे झालेले पाने आणि फुले आलेला भाग काढून टाका, म्हणजे आपल्या झाडाची वाढ चांगली होईल. आणि याला जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा, म्हणजे आपल्या झाडाची वाढ चांगली होईल. आणि त्याला 15 दिवसातून किंवा 3 आठवड्यातून 1 वेळेस खत द्या. कोणतेही खत द्या, तुम्ही वर्मी कंपोस्ट द्या किंवा शेणखत द्या किंवा किचन वेस्ट कंपोस्ट द्या. कोणतेही एक खत द्या आणि त्यात DAPचे 3 ते 4 दाणे टाका, म्हणजे आपल्या झाडाची चांगली वाढ होईल. त्याला 15 ते 3 आठवड्यातून 1 वेळेस कोणतेही कंपोस्ट दिले म्हणजे त्याला छान वाढ होईल आणि चांगले फुले येतील. तसेच त्याचबरोबर त्याची खुरपणी करणे गरजेचे असते. कृष्णकमळाला सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत चांगले फुले येतात आणि नंतर त्याचा डॉर्मन्सीचा पिरियड चालू होतो आणि डॉर्मन्सीचा पिरियड चालू झाला तर मग त्याला जास्त खते द्यायचे नाहीत.
जास्त पाणी घालायचे नाही, पाणीही चेक करून द्यायचे. जर जास्त पाणी झाले तर त्याचे मुळे खराब होऊन झाड खराब होऊ शकते. यासाठी आपण त्याच्या डॉर्मन्सी पिरियडमध्ये कोणत्याही झाडाला जास्त पाणी द्यायचे नाही आणि खताचा डोसही जास्त द्यायचा नाही. थंडीच्या दिवसात त्याचे डॉर्मन्सीचा पिरियड असतो आणि थंडीचे दिवस संपल्याच्या नंतर त्याचा डॉर्मन्सीचा पिरियड संपतो. पूर्ण उन्हाळा आणि पूर्ण पावसाळा त्याला छान अशी फुले येतात आणि छान अशी त्याची वाढ होते. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.